प्रश्न काय उपस्थित झाला? परभणी या स्टेशनच्या बाहेर जिथे मी दोनदा गेलेलो आहे, परभणी ह्या रेल्वे स्टेशनच्या बाहेर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मोठा पूर्णाकृती पुतळा आणि ह्या पूर्णाकृती पुतळ्याच्या बाजूला संविधानाची प्रत निर्माण केलेली आहे, चांगल्यापैकी डेकोरेटिव्ह केलेली आहे. फायबर वगैरे असं काहीतरी वापरून एक मोठ्या आकाराची प्रत आहे. याला आपण प्रतिकृती म्हणू शकता. संविधानाची प्रतिकृती तिथे बाबासाहेबांच्या बाजूला बसवलेली. संपूर्ण जो परिसर आहे तो गार्डन सारखा छोटासा परिसर, खूप डेकोरेटिव्ह आहे. सुंदर असा फुला गवतांनी सजवलेला परिसर आणि ती प्रतिकृती त्या दिवशी 12 तारखेला तोडण्यात आली. दुपारी 10-10:30 दरम्यान तोडण्यात आली आणि तोडणाऱ्याला पकडलं, नंतर मारलं, पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. जे रीतसर कायदेशीर प्रोसेस आहे ती आपल्या समाजातल्या लोकांनी केलं. चीड होत. संविधानाची प्रतिकृती अशी तोडत असताना त्याला पकडून चांगला चोप दिला आणि त्याच्यानंतर पोलिसांमध्ये त्याला दाखल करण्यात आलं. दुसऱ्या दिवशी मोर्चे आंदोलन केली. बाबा ह्याच्या बरोबरचा एक साथी होता, तो पळून गेला, त्याला पकडा. ही माफक अशी आपली मागणी होती प्रशासनाच्या समोर. परंतु पोलिसांनी तशी काही कारवाई केली नाही. मग थोडाफार हिंसाचार झाला आणि पोलिसांनी त्याचा बदला म्हणून पोलीस कॉम्बिंग ऑपरेशन सुरू केलं आणि जो मिळेल त्याला मारण्यात आलं. तसा सूर्यवंशी त्यांच्याकडे सापडला आणि पोलिसांनी मारलं, बेदम मारलं आणि मारहाणीच्या नंतर दुसऱ्या दिवशी त्याचा मृत्यू होतो. आपण मागणी केलेली आहे. बाळासाहेब प्रकाश आंबेडकर आज मागणी करतायत. त्याची न्यायालयीन चौकशी व्हायला पाहिजे. एक जजच्या माध्यमामधून त्याची चौकशी व्हायला पाहिजे. संपूर्ण घटनेची चौकशी व्हायला पाहिजे. पोस्टमॉर्टम रिपोर्ट देखील आम्हाला मिळायला पाहिजे. तशी मागणी होते आज. हे सगळे रिपोर्ट आल्यानंतर आपण पोलिसांवरती कारवाई करू. सुरुवात करावी लागेल. पोलिसांना देखील न्यायालयाच्या कोठडीमध्ये उभं करावं लागेल. गत्यंतर नाही. महाराष्ट्रामध्ये नवीन मुख्यमंत्री बनले आणि त्याचबरोबर महाराष्ट्रामधले असे दंगलीचे प्रकार सुरू झालेले आहेत, हे देखील लक्षात घ्या. पुढे आपल्याला 5 वर्ष काढायची आहे. म्हणून मानसिकता तयार व्हायला पाहिजे की बाबा ह्याच्या पुढे ह्या महाराष्ट्रामध्ये घडणार. जे उत्तर भारतामध्ये घडत